हॅलो हाय नमस्कार. तुम्ही ऐकताय ग्रीन FM 90.4 आणि मी तुमची होस्ट आणि दोस्त आरजे प्रिया तुमच्यासोबत आहे. आफ्टरनून विथ प्रिया या खास शोमध्ये आपण रोज भेटतच असतो, पण असं एका खास कारणासाठी मी तुमच्या भेटीला आली आहे. कारण आजचा दिवस खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय इंटरनॅशनल योगा डे. येस, योग म्हणजे फक्त व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारी एक सुंदर जीवनशैली आहे. तर आज आपल्यासोबत आहेत एक अनुभवी योग प्रशिक्षक, जे आपल्याला योगाचं महत्त्व, फायदे आणि निरोगी जीवनासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. तर आज आपल्या ग्रीन स्टुडिओमध्ये पूनम नातू मॅम आलेले आहेत. तर पूनम मॅम, तुमचं ग्रीन स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी मला इथे बोलवल्याबद्दल ग्रीन FMचे आभार. आणि ग्रीन FMच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी पूनम संदीप गोरे नातू, मी सांगलीचीच आहे. मी BCom केलेलं आहे. तर मॅडम, पहिल्यांदा तुम्हाला इंटरनॅशनल योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला. हा प्रवास, योगाचा प्रवास हा माझ्या मुलींमुळे झाला. म्हणजे माझ्या मुलींना मी हळूहळू योगासनाला घालायला लागले की त्यांची शारीरिक, मानसिक पूर्णच त्यांचा बदल व्हावा. आणि आपल्या इथं सांगलीमध्ये विश्वदर्शन योग केंद्र आहे, तर तिथं मी त्यांना घातलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यातील बदल मला जाणवला आणि तो बदल आपल्यात व्हावा म्हणून मी हे तिथे जाऊ लागले हळूहळू. त्याच्यानंतर माझ्यात चांगली प्रगती होऊन तिथले जे शैलेश कदम सर आहेत, त्यांनी माझ्यातील आसनांची हे किंवा चांगली हे बघून मला हळूहळू स्पर्धेला पाठवण्याची तयारी, म्हणजे मी स्पर्धात्मक आसनं करू लागले. आणि मग मी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय खेळून त्यात प्रावीण्य मिळवून आले. त्याच्यानंतर इथेच न थांबता मला असं वाटलं की ह्यामध्ये आता आपण सखोल अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी मी योग प्रवेश, YCB लेवल 2 योग डिप्लोमा ह्या परीक्षा पार केल्या. मी ह्या ज्या काही स्पर्धा म्हणजे नॅशनल पर्यंत जिंकून आले, यामध्ये माझ्या कुटुंबाचा, सासर माहेरकडची माणसं जी आहेत यांच्या पाठिंब्याशिवाय मी हे करू शकले नसते. तसंच मी ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यामध्ये योग विशारद बाळकृष्ण चिटणीस सर, हर्षद गाडगिळे सर आणि शैलेश कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले आहे. खरंच कमालीची गोष्ट आहे. तर आज जगभरात इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट होतोय, तर या दिवसाचं महत्त्व आणि यामागचा उद्देश नेमका काय सांगाल आमच्या श्रोत्यांना. या दिवसाचं महत्त्व म्हणजे लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, शारीरिक, मानसिक जे काय फायदे मिळतात आपल्याला ते लोकांपर्यंत कसे पोचवावेत, यामागचा एक उद्देश आहे. आपल्या प्राचीन योग परंपरेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी हा दिवस आपला साजरा केला जातो. तर आजचं जीवन खरं तर खूप धावपळीचं, तणावपूर्व झालंय. तर अशा परिस्थितीत योग माणसाच्या आयुष्यात नेमकी कोणती सकारात्मक भूमिका बजावतो. नक्कीच योग हा अत्यंत महत्वाचा आहे. योगामुळे मुख्य म्हणजे आपलं मानसिक तणाव, स्ट्रेस जो येतो तो हळूहळू कमी येतो. एकदम तुम्हाला त्याची लगेच, म्हणजे आज तुम्ही प्राणायाम केलात लगेच तुम्हाला जाणव असं नाही, तर नियमित योगाभ्यासामुळे आपल्याला सततच्या कामामुळे वाढलेली जो चिंता आहे, स्ट्रेस आहे, तो हळूहळू कमी होतो. म्हणजे ध्यान, ओंकार, प्राणायाम हे करून आपण हळूहळू ते कमी करू शकतो. बरोबर. आता तुम्ही प्राणायाम म्हणालात, तर प्राणायाम हा योगाचाच प्रकार आहे, पण प्राणायामनं नक्की त्याचे फायदे काय आहेत प्राणायामचे. प्राणायाम हा श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवून करण्याची क्रिया आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील फुफ्फुसाची क्षमता जी आहे ती हळूहळू वाढते. आपण नेहमीच्या श्वसनामध्ये 500 cc हवा भरली जात, पण हळूहळू प्राणायाम करता करता आपण जेव्हा ते संथ श्वसन, दीर्घ श्वसन करतो, तेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये ती 4000 ते 5000 पर्यंत हवा भरण्याची, म्हणजे प्राणवायू भरपूर साठा करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. आणि प्राणायामामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधारते. आपलं BP नॉर्मल येतं, दम लागत नाही. आपण कितीही जिने चढून गेलो, ट्रेकिंगला गेलो तरी आपण निवांत असतो. खरं तर मॅडम, तुमच्याकडून आता बरंच ऐकलेलं आहे, पण रोजच्या जीवनात सर्वसामान्य लोकांनी नेमकी कोणत्या प्रकारची योगासनं केली पाहिजेत याच्याबद्दल काय सांगाल. आपण जी योगासने करतो किंवा योगासनाच्या वर्गाला जातो तेव्हा आपले पोट हे रिकामे पाहिजे. साधारण 2 तास तरी आपण काही खाल्ले नाही पाहिजे. पण त्यातीलच एकमेव असं आसन आहे की ते जेवल्यानंतर लगेच करता येते, ते म्हणजे वज्रासन. या वज्रासनामुळे पचनाच्या समस्या देखील दूर होतात. तसंच विविध आजारावर मात करण्यासाठी योग्य योगासनाचा वापर खूप चांगला, म्हणजे प्रभावी ठरतो. आसन हे शरीरातील अंतर्गत अवयवांना सक्रिय करतं आणि आजाराचं लक्षण जे आहे ते मुळापासून कमी करण्यास मदत होते. जसे की मला सांगायला आवडेल की पोटावर झोपून जे भुजंगासन किंवा धनुरासन ही आसनं आहेत
किंवा मर्कटासन. मर्कटासन म्हणजे पाठीवर झोपून पाय फोल्ड करून गुडघे डावीकडे उजवीकडे घेणे. ही पाठीच्या दुखण्यावर, कमरेच्या दुखण्यावरती उपयुक्त आहेत. तसेच भुजंगासन, धनुरासन हे पोटाच्या स्नायूंवर दाब पडल्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता देखील दूर होते आणि आपली फुफ्फुसाची क्षमता वाढते किंवा दम क्षमता वाढते. दुसरं असं की मधुमेह. आता डायबेटीस पण फार वर आलेला आहे, डोकं वर काढलेलं आहे. मधुमेहाची आसनं सांगायची झाली तर पश्चिमोत्तानासन म्हणजे बसून पाय सरळ करून पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करायचा, किंवा वक्रासन, अर्धमच्छरासन, पाय फोल्ड करून आपला पाठीचा कणा आहे तो ट्विस्ट करायचा. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये किंवा कुठेही बसून जर का आपलं शरीर आखडले असेल तर आपण ताडासन देखील करू शकतो. ताडासन म्हणजे दोन्ही हात वर घ्यायचे आणि टाचा वर करायचे आणि हात जेवढं शक्य होईल तेवढं खेचणे, की या ताडासनमुळे लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते. त्यामुळे किंवा आता थायरॉइडसाठी म्हणाल तर सर्वांगासन, विपरीत करणे म्हणजे फक्त डोकं आणि खांदे आपले खाली असतात, बाकी संपूर्ण शरीर आपण वर नेलेलं असतं. तर हे केल्यामुळे काय होतं की डोक्याकडे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि थायरॉइडचे ग्रंथीचे कार्य सुधारते, म्हणजे रक्ताभिसरण सुरळीत होते. थायरॉइडसाठी हलासन, मच्छासन, भुजंगासन, उष्ट्रासन ही अशी आसने फायद्याची आहेत. पण हे सगळं करताना साहजिकच एखाद्या ट्रेनरची, योग शिक्षकाची गरज भासते. कारण का कधी कधी थायरॉइडसाठी जे आपण सर्वांगासन करतो हे जर का एखाद्याला सर्वायकल वगैरे असेल तर हे आसन करून चालणार नाही. त्यामुळे एखाद्या ट्रेनर शिवाय आसने करू नयेत. तर आजकाल मोबाईल, लॅपटॉप आणि ऑफिसचं बसून काम असल्यामुळे बरेच जण शारीरिक समस्या बऱ्याच जणांच्या वाटतात. तर अशा लोकांसाठी कोणते योग प्रकार उपयुक्त ठरू शकतात? साहजिक ऑफिसमध्ये बसून बराच वेळ काम केल्यामुळे एक तासनतास तिथं बसलेलो असतो आपण, त्यामुळे आपली मान, पाठ, कंबर हे आखडलीच जाते. त्यामुळे त्यासाठी योग हा आपल्याला तिथे उपयुक्त ठरतो. तर त्यासाठी आसनं म्हणजे तिथंच खुर्चीवर बसून आपण पायांचं स्ट्रेचिंग करू शकतो, आपली पावलं पुढे मागे करणे, किंवा बसून मार्जारासन म्हणतात तसं दोन्ही हात आपले गुडघ्यावरती ठेवून खांदे पुढे, छाती मागे आणि मान पुढे, किंवा डोकं मागे न्यायचं, खांदे मागे न्यायचे, छाती पुढे, हे असे थोडेसे पुढे मागे करण्याचे. किंवा ट्विस्टिंग करू शकतो, आपला डावा हात उजव्या गुडघ्यावरती ठेवून आपण वळू शकतो उजवीकडे, त्यामुळे थोडीशी हालचाल होते स्पाईनची, त्यामुळे तो जो भाग आखडलेला असतो तो निवांत होतो. किंवा सतत टेबलावरती हात ठेवून खांदा आपला दुखतो साधारण, किंवा कोपर दुखतं, तर त्याचं सुद्धा रोटेशन केलं आपण, मागे पुढे हलवले, हातांचं स्ट्रेचिंग केलं तर ते हळूहळू कमी होऊ शकतं. किंवा आपण एका जागी बसूनच कंटाळा पण येतो, त्यामुळे आपली चिडचिड पण होते की जे काम आहे ते नको वाटतं आपल्याला. त्यामुळे थोडंसं आपण 1-2 तासभर झालं की उठून बाहेर एक फेरफटका मारून यायचं, पाणी पिऊन यायचं, म्हणजे दोन्ही कामं होतात. शरीर डिहायड्रेशन पासून वाचतं पण, आणि आपले पाय मोकळे होतात, रक्ताभिसरण सुरळीत होतं. बरोबर. तर बसल्या बसल्या आपल्याला हे सुद्धा काम करावं लागेल. तर लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी योग उपयुक्त आहे म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या वयोगटांसाठी योगाचं नेमकं महत्व कसं आहे? आता लहान मुलांमध्ये मुख्य करून अभ्यास, त्यांना खूप त्याचा ताण येतो किंवा ओझं वाटतं, तर त्याच्यासाठी त्यांनी भ्रामरी, प्राणायाम हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना हळूहळू सुरुवातीला कंटाळा वाटेल, पण हळूहळू एकदा ओंकार करण्याची किंवा निदान त्यांनी 5 मिनिटं शांत बसण्याची आधी गरज आहे. कोणत्या वयोगटापासून सुरुवात केली पाहिजे लहान मुलांनी? नाही, 3 वर्षापासून किंवा 6 वर्षापासून केली तरी अत्यंत उपयुक्त. कारण का लहान मुलांची लवचिकता आधी लहानपणापासून त्यांची असतेच. जर का योगासन त्यांनी लहानपणापासून केले तर आता जे वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप आपल्या इथे झालं तर त्यामध्ये भाग घेऊन ते पुढे आपल्या सांगलीसाठी तो गोल्ड मेडल मिळवून आणू शकतात. आत्ताच आपल्या सांगली शहरामध्ये आमच्या मुलींचे, माझे मुलींचे जे सर आहेत शैलेश कदम सर, ते आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवून आलेले आहेत. म्हणजे आपल्या सांगलीमध्ये तो एक मानाचा तुरा त्यांनी रोवलेला आहे. तर मुलांनी अशा पद्धतीने योग सुरुवात केली लहानपणापासूनच, तर ते निश्चितच पुढे जाऊन आपल्या सांगलीचं एक वैभव पुढे घेऊन जाऊ शकतील. तर वृद्ध लोकांसाठी कोणती आसनं किंवा योग करणं गरजेचं आहे?
वृद्धांसाठी आधी एकतर त्यांची गुडघेदुखी पाठदुखी सुरू होते. त्यामुळे अगदी सुरुवातीला हलके फुलके खुर्चीत बसून किंवा त्यांना अगदी सहज शक्य झालं तर झोपून सुद्धा योग त्यांनी करावा. आणि हळूहळू त्यांची सांधे जसे जसे ते सुरुवात करतील हलके फुलके व्यायाम तसतसे त्यांना साहजिकच आराम मिळून ते व्यवस्थित नियमित योग करू शकतात. किंवा प्राणायामामुळे त्यांची फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि जेव्हा चालताना त्यांचा तोल जातो की योगासने प्रॉपर केल्यामुळे त्यांचे जे तोल जातात ते हळूहळू कमी होऊन चांगल्या पद्धतीने ते चालू शकतात. किंवा मेंटली डिस्टर्ब राहतात लोक काय काय तर ते सुद्धा हळूहळू योग आणि प्राणायाम यामुळे कमी होतं. बरोबर. सध्या मोबाईलमुळं हा प्रकार सगळीकडे बघायला मिळतं की मोबाईलवरनं आपण व्हिडिओ बघायचे आणि तेच फॉलो करायचं. पण एखादा प्रशिक्षक समोर असल्यावर किती फरक पडतो त्याचा? खूप खूप फरक पडतो. कारण का आपण नुसतं बघून योग करणे आधी तो जाणला पाहिजे. मुख्य म्हणजे आपण आधी योगासनाच्या क्लासला किंवा योग करायचा आहे याच्यासाठी जी आजी भीती असते की मला जमेल का, उलट काय हा तिकडे केला तर कुठे दुखापत होईल का, तर ही जी आधी डोक्यातली जी भीती जी आहे ती काढून टाकली पाहिजे. त्यामुळे ट्रेनर हवाच. म्हणजे आता उदाहरणार्थ एकीला कंबरदुखीचा त्रास आहे पण तिनं ट्रेनर शिवाय एखादा व्हिडिओ बघून जर का पश्चिमोत्तानासन सूर्यनमस्कार घालू लागले तर तिचा तो आजार आणि वाढवू शकतो. बरोबर. योग्य प्रकारे त्यामुळे ट्रेनर पाहिजेच. किंवा बीपी हल्ली वाढलेला आहे आणि असंच बघून जर का त्यांनी प्राणायाम केली की ज्यांना नको आहेत सूर्यभेदन चंद्रभेदन हे जे प्राणायाम ते करू लागले तर म्हणजे फायदे मिळत नाहीत, तोटेच होऊ शकतात. त्यामुळे ट्रेनर समोर असेल तर आपल्याला अचूक ते मार्गदर्शन करू शकतात. हो. तर आजच्या या योग डे निमित्त आपल्या श्रोत्यांसाठी तुम्ही एखादा छोटासा मंत्र किंवा सल्ला द्याल का? योग दिन हा योग दिनापुरता एक दिवसापुरता न ठेवता मर्यादित न ठेवता तो तुमच्या जीवनाचा भाग ठेवला पाहिजे. की आपण आपला मोबाईल घेऊन सकाळी उठलं की मोबाईल त्यावरती GM वगैरे पाठवण्यात जो मग्न असतो जो वेळ घालवतो तोच तुम्ही सकाळचा जर का वेळ सूर्यनमस्कार प्राणायामामध्ये घाल. 12 सूर्यनमस्कार घालायला फक्त 3 मिनिटं लागतात. तुम्ही तुमच्या दिवसभरातले तेवढे जरी काढलेत तरी तो तुमच्या शरीराला चांगला फायदा देणारा आहे प्राणायाम आणि योगासनामुळे. तर स्वतःसाठी वेळ द्या. शरीर निरोगी, मन शांत आणि जीवन आनंदी बनवण्याचे असेल तर नियमित योग करा, आनंदी राहा. येस, थँक्यू सो मच मॅम. आज आमच्या लिस्नरशी कनेक्ट झालात. खरंच तुम्ही आज खूप छान माहिती दिलीत. आजच्या या संवादातनं योग हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा विषय नाही आहे तर तो आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग व्हायला नक्कीच समजेल. तर आपला आज अमूल्य वेळ काढून तुम्ही आमच्या ग्रीन स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोत्यांना ही माहिती पोहोचवलीत श्रोत्यांपर्यंत. तर थँक्यू सो मच. मला इथं बोलवल्याबद्दल ग्रीन FM मनापासून खूप खूप आभार आणि सर्व श्रोत्यांना 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. योग असेल जेथे, रोग नसेल तेथे. धन्यवाद. ऐकत रहा ग्रीन FM 90.4. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.